आपण पाहू शकतो की हे कारवाईला आता सुरुवात झालेली आहे आणि समोर जे पहिलं शेड दिसत आहे ते शेड आता या जेसीबीच्या माध्यमातून पाडण्यात येत आहे। आपल्याला दिसलं हे जे फहीम खान याच्या घरा समोरचं जे दुकान होतं त्या दुकान एक डेली नीड्सचं दुकान होतं, त्या डेली नीड्सच्या दुकानाबाहेर हे शेड लावण्यात आलेला होता आणि हा शेड्स जो आहे तो आता या जेसीबीच्या माध्यमातून पाडण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे। धूर मोठ्या प्रमाणात इथे येऊन राहिलेला आहे। महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत आणि या बांधकामाच्या पाडकामास जे आहे ते आता सुरुवात झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। एकूणच पाहता अशा प्रकारचं जे बांधकाम जी मगाशी मी सांगितलेलं होतं की या पूर्वी दोनदा जे आहे ते अशा प्रकारचे घर आहेत ती महानगरपालिका आणि पोलिसांनी पाडलेलं होतं, ज्यामध्ये सुमारे 5 वर्षापूर्वी नागपुरातील कुख्यात गँगस्टर आहे संतोष आंबेकर याच्यावर कारवाई करण्यात आलेली होती। त्याचं इतवारीतील घर जे आहे ते अशाच प्रकारे महानगरपालिकेने अवैध असल्याचं कारण देत पाडलेलं होतं। त्यानंतर एक साहिल सय्यद नावाचा एक व्यक्ती होता, त्याच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले होते। त्याचंही बांधकाम जे आहे ते महानगरपालिकेने पाडलेलं होतं। त्यानंतर बऱ्याच वर्षांनी नागपुरात अशी कारवाई होत आहे। मात्र या कारवाईला एक वेगळेपण असं आहे की नागपुरात झालेला जो हिंसाचार होता, जी जाळपोळ दगडफेक होती, पोलिसांवर करण्यात आलेली दगडफेक होती, खाजगी साहित्य असेल, खाजगी मालमत्ता असेल किंवा सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणाऱ्या दंगलखोरांवर ही कारवाई होत आहे आणि या दंगलीमध्ये फहीम खान याचा सूत्रधार म्हणून सुरुवातीला जे काही अनेक जण आहेत त्यापैकी एक म्हणून तरी याच्यावर आरोप ठेवण्यात आलेला आहे। तो गुन्हा तो सध्या तुरुंगात आहे आणि त्याच्या घरावर जे आहे ते आता कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। हे टिनाचं शेड होतं, टिनाचं शेड आपल्याला दिसून येत आहे की हे टिनाचं शेड आता जेसीबीच्या माध्यमातून पाडण्यात आलेलं आहे। इतर जे काम आहे, इतर जे बांधकाम आहे ते जे आहे ते सिमेंट कॉन्क्रीटचं आहे आणि या सिमेंट कॉन्क्रीटचं बांधकाम देखील आता थोड्या वेळात पाडायला सुरुवात होणार आहे।